माझी आई म्हणायची तू शिपाई झालास तर जनरल हो, पाद्री झालास तर पोप हो आणि म्हणूनच मी चित्रकार झालो आणि पिकासो बनलो। हे उद्गार आहेत पाब्लो पिकासो यांचे। त्यांचा हा आत्मविश्वास बरंच काही सांगून जातो। हे पाब्लो पिकासो कोण होते हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अमर आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष। पाब्लो पिकासो हे युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होते। त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1881 रोजी स्पेनमध्ये झाला। त्यांचे वडील हे चित्रकलेचे शिक्षक होते, त्यामुळे त्यांना चित्रकलेचे बाळकडू घरातूनच मिळाले। चित्रकलेत मुळातच हुशार असणारे पिकासोने लहानपणी चित्रकलेत अनेक बक्षिसे मिळवली होती। पिकासो हे चित्रकलेतील त्यांच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहेत। मॉडर्निझम, सरियलिझम यासारख्या चित्रकलेतील वेगवेगळे विचार प्रवाहांचा मिलाफ पिकासोंच्या चित्रांमधून दिसून येतो। क्यूबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोंकडे जाते। चित्र रंगवणे म्हणजे एखाद्याची बायोग्राफी लिहिण्यासारखंच होय, असं म्हणणारे ते एक महान चित्रकार व्यक्तिमत्व होते। पाब्लो पिकासो यांना आपल्या चित्रकलेतील प्रयोगशीलता, तंत्रशुद्धता आणि मानवतावादी संदेश यामुळे भरपूर प्रसिद्धी व यश मिळाले। 13 मे 2021 या कोरोनाच्या काळात न्यूयॉर्कमध्ये झालेल्या चित्र लिलावात त्यांचे वुमन सिटी नियर अ विंडो हे चित्र 755 कोटी रुपयांनी विकले गेले। अशा या अवलिय कलाकाराचे निधन 8 एप्रिल 1973 रोजी झाले, पण त्यांची चित्रकला मात्र संपूर्ण जगभरात अजरामर राहिली। जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।